देवाच्या प्रिय लोको, मी पास्टर हनोक डिसोजा. तुम्हा प्रत्येकाला प्रभूमध्ये सलाम. बघा प्रियानो, बुधवारपासून आपले उपास चालू झालेले आहेत. अनेक जण उपासामध्ये असतील, कोणी उपास केले असतील, कोणी उपास केले नसतील, परंतु जवळजवळ सर्रास बरेच जण या उपासामध्ये आहेत, बरेच जणांनी उपास केलेले आहेत. परंतु हे 40 दिवस आणि हे उपवास ख्रिस्ती जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आज जेवढे हे दिवस 40 दिवस आणि 40 उपवासाचे दिवस जेवढे महत्त्वाचे आहेत प्रियानो, तेवढेच अवघड आणि कठीण आहेत. कारण आपण उपवास धरणार म्हणजे आपण देवाच्या समागमी चालणार, त्याच्या मार्गाने चालणार. मग आपण देवाच्या मार्गाने चालत असताना हे सैतानाला कसं आवडणार नाही सैतानाला. कारण देवाच्या मार्गाने एखादी व्यक्ती जर चालत असेल तर ते सैतानाला आवडत नाही. म्हणून हे उपासाचे 40 दिवस आपल्या सर्वांना कठीण अशा परीक्षेचे दिवस असतात. येशू ख्रिस्तालासुद्धा 40 दिवस कठीण परिस्थितीतून जावे लागले. जर येशूला सैतानाने 40 दिवस फिरवले तर तुमच्या आमचे काय गत आहे. सैतान आपले उपास सहजासहजी आशीर्वादित होऊ देणार नाही प्रियानो. आणि ह्या 40 दिवसामध्ये आपल्याला अनेक संकटाला, अनेक वाईट प्रसंगाला समोर जावं लागणार आहे. कारण सैतान गप्प बसणार नाही. आणि ह्या 40 दिवसामध्ये सैतान आणि त्याचे दूत सक्रिय झालेले असतील. कारण त्यांना माहीत असते ह्या 40 दिवसाच्या लेनच्या दिवसामध्ये देवाची लेकरं, देवाचे लोक देवाच्या अगदी समागमी जाण्याचा प्रयत्न करत असतील आणि जातात. परंतु सैतानाला तिथं प्रत्येकाची अडवणूक करायची असते. आणि म्हणून सैतान ह्या 40 दिवसामध्ये खूप सक्रिय झालेला असतो. म्हणून प्रियानो, आपण ह्या 40 दिवसामध्ये प्रभूच्या समागमी राहायचं आहे, प्रभूच्या सानिध्यात राहायचं आहे, प्रभूच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपण एक शास्त्रभाग वाचणार आहोत. मत्तेचा 6वा अध्याय आणि 16 ते 28 वचन. गुप्त उपवास. जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका. कारण आपण उपवास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. मी तुम्हाला खच्ची सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे. तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, तू आपले तोंड धू, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचे फळ देईल. देवबापाचे वचन आशीर्वाद करू. आपण प्रार्थना करूया. उपकार मानतो प्रभू, तुझ्या नावाचा धन्यवाद करतो की बाप्पा पुन्हा एकदा वचनामधून बोलण्यासाठी तुम्हाला उभं केलं. त्या महान कार्याबद्दल प्रभू तुझं स्तवन करतो. होय बाप्पा, आम्ही या 40 दिवसामध्ये त्या गुलगुटा टेकडीच्या रस्त्याच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे बाप्पा. आणि म्हणून प्रभू हा 40 दिवसाचा संपूर्ण प्रवास आम्ही तुझ्या हाती सोपवून देतो आहे. प्रभू परमेश्वरा, सैतानाचा कुठला हल्ला होऊ नये यासाठी प्रभू प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाचा, भाऊ बहिणीचा तू ताबा घे बाप्पा. आणि सैतानाच्या प्रत्येक हल्ल्यापासून प्रत्येकाचं रक्षण कर. आता मी वचनामधून बोलत असताना प्रभू मला ज्ञानबुद्धी चातुर्य दे. माझ्या मुखाला ओठाला स्पर्श कर आणि माझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दातून प्रभू तुझा गौरव दे. तारणारा येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या गोड आणि पवित्र नावात मागितलं आहे म्हणून तो आहे. आमेन. बघा प्रियानो, वाचलेला शास्त्रभाग जवळजवळ सगळ्यांचा ओळखीचा आहे. अनेक वेळा याच्यावर अध्ययन मनन झालेलं आहे. अनेक वेळा हा संदेश, हा शास्त्रभाग यावर संदेश देण्यात गेलेला आहे. आज आपण 40 दिवस उपवास करत आहोत. तर त्यासाठी प्रियानो, उपवास करण्या अगोदर त्याची तयारी करणं गरजेचं आहे. कारण उपवास चालू झाले म्हणजे उठून कोणी उपवास करू शकत नाही. कारण उपवास करण्या अगोदर त्याची काही गोष्टीची तयारी करणं गरजेचं आहे. आपल्याला उपवास धरण्या अगोदर काही गोष्टी माहीत करून घेणं गरजेचं आहे. त्याची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. प्रियानो, लक्षात घ्या, उपवासामध्ये 2 फायदे आहेत. एक शारीरिक फायदा आहे, एक आध्यात्मिक फायदा आहे. शारीरिक फायदा कोणता आहे प्रियानो? तर पोटाला, आतड्यांना आणि जठराला पूर्णपणे आराम. आणि आध्यात्मिक फायदा काय आहे? तर उपवासामध्ये मनुष्य प्रभूच्या अगदी जवळ जातो, प्रार्थनेद्वारे जवळ जातो. आणि म्हणून
ह्या दोन फायद्याचा जर आपण विचार केला तर हे दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी आणि साध्य करण्यासाठी उपास करण्याअगोदर काही गोष्टीची पूर्वतयारी आपल्याला करायची आहे. उठून कोणी उपास धरत नाही, कोणालाही उपास धरणं होत नाही. कित्येक लोक असे आहेत की उपास धरतात आणि अर्ध्यातून सोडून देतात, कारण त्यांची उपास धरण्याची मानसिकता नसते. आणि म्हणून माझा पहिलाच मुद्दा आहे, उपास धरताना काय तयारी करायची. तर माझा पहिला मुद्दा आहे की आपली स्वतःची मानसिकता तयार करावी. मी उपास करणारच अशी पक्की मनाची खात्री असावी, पक्की मनाची तयारी असावी. जग उपास करतोय म्हणून आपण उपास करायचा नाही, कारण जगातले अनेक लोक असे आहेत की अर्धवट उपास सोडून निघून जातील. त्याचा अर्थ काय होतो, त्या खडकावर पडलेल्या बियासारखं होतो. ते खडकावर पडलेले बी उगवून तर येतात, परंतु ऊन वारा पाऊस याच्यामुळे ते तिथंच जागेवर कोमेजून जाते, जळून जाते. तसंच जगेक उपास जगामध्ये उपास धरणारे जे लोक आहेत, जग धरतोय म्हणून आपण धरायचे ह्या भावनेतून जे उपास धरतात ना, त्यांचे उपास 40 दिवस पूर्ण होत नाहीत प्रियानो, कारण ते अर्धवट उपास सोडून निघून जात असतात. म्हणून आपली उपास योग्यता मानसिकता असावी, आणि तशी मानसिकता तयार नसणारी माणसे आध्यात्मिक जीवनामध्ये फार काळ टिकत नसतात, कारण ते खडकावर पडलेल्या बियासारखे असतात. म्हणून प्रियानो, उपवास आपणाला होतील का, उपवास आपणाला झेपतील का, मी आजारी तर पडणार नाही ना, माझे वजन तर कमी होणार नाही ना, असे अनेक प्रश्न माणसाच्या समोर उभे राहतात. आणि म्हणून प्रियानो, काही लोक उपवास सोडून देतात, उपवासच करत नाहीत. म्हणून आपली प्रथमतः मानसिकता तयार होणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रियानो, प्रभूच्या अधिकाधिक सान्निध्यात जाऊन, प्रभूच्या जवळ जाऊन आपली मानसिकता तयार करावी लागते. अशी मानसिकता तयार करायची की प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपण उपवास करू शकतोय. त्यासाठी प्रभूकडे सहाय्य मागायचं आहे, प्रभूकडे मागायचं आहे, सहाय्य मागायचं आहे प्रभूकडे की हे प्रभू, मी 40 दिवस उपवास करणार म्हणजे करणार, मला तू सहाय्य कर, मदत कर. अशी आपली मानसिकता तयार होणं गरजेचं आहे प्रियानो. ज्याची मानसिकता तयार होत नाही ना, त्याने उपवास धरण्यात काही अर्थ नाही, त्याने उपवास तर धरूच नाही. आणि म्हणून उपवास धरण्याअगोदर पहिल्यांदा आपली मनाची तयारी करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा असा आहे, लीन व नम्रता असावी लागते. फिलिप्पियकरांच्या पत्रामध्ये काय सांगितले बघा, 2 अध्याय आणि 5 पासून पुढं, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. बघा प्रियानो, अशी जी चित्तवृत्ती जी येशूच्या ठायी होती, ती चित्तवृत्ती आपल्या ठायी असावी. मग ही चित्तवृत्ती कोणती होती येशूच्या ठायी? तो देवा समान असून, देवपुत्र असून त्याने देवा समान असणं हा लाभ मानला नाही, तर तो मानव रूपामध्ये पृथ्वीवर वागला, मानव रूप, मानव देह धारण करून पृथ्वीवर त्याने जन्म घेतला. ती चित्तवृत्ती आपल्यामध्ये असायला पाहिजे. आपल्या मनामध्ये मीपणा नसावा, गर्व नसावा, घमंड नसावा. जसं येशू ख्रिस्तानं तो लाभ मानला नाही की मी देवा समान आहे किंवा मी देवपुत्र आहे, असा त्याने लाभ मानला नाही आहे. देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ त्यानं मानला नाही, तर स्वतःला त्यानं रिक्त केलं. त्यानं स्वतःच्या मनामध्ये कुठला भेदभाव, घमंड, ईर्ष्या काही ठेवली नव्हती, रिक्त केलं होतं स्वतःला. ती चित्तवृत्ती आपल्या ठायी पाहिजे, ती सहनशीलता आपल्या ठायी पाहिजे, ती लीन आणि नम्रता आपणामध्ये असणं गरजेचं आहे. येशूचा किती अपमान झाला, त्याच्या तोंडावर थुकले, त्याला चापराका मारल्या, त्याची दाढी ओढली, पण त्यानं सर्व सहन केलं, सगळ्याच गोष्टी सहन केल्या. एक शब्दही त्यानं उलटा कधी कोणाला बोलला नाही. ती चित्तवृत्ती आपल्या ठायी असावी. या 40 दिवसाच्या लेनच्या दिवसामध्ये ती चित्तवृत्ती आपल्या ठायी असावी, यासाठी की आपण उपास करणार आहोत. आणि उपासामध्ये लीन आणि नम्रता पाहिजे प्रियानो, कारण वचन सांगते आधी नम्रता मग मान्यता. आणि म्हणून प्रियानो, अशी जी चित्तवृत्ती जी येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असावी. नम्र व्हावं लागणार आहे,
लीन व्हावं लागेल. शैतान मनुष्याद्वारे तुम्हाला त्रास देणार आहे. शैतान मनुष्याद्वारे तुम्हाला छळणार आहे. जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे तुम्हाला कोणी ना कोणी त्रास देणार आहे. देवाच्या जवळ जाऊ नये म्हणून शैतान तुम्हाला अडखळण करणार आहे. तुम्ही देवाच्या जवळ समागमे जाऊ नये म्हणून शैतान तुम्हाला सतत पदोपदी अडखळण निर्माण करणार आहे. पण यातून निभवून राहणं गरजेचं आहे. जो टिकेल तोच तरेल. आणि म्हणून प्रियानो, परीक्षेत टिकून राहा आणि राहता आलं पाहिजे. लीन आणि नम्रता अंगीकारली पाहिजे, तरच आपण प्रियानो उपास करू शकतोय. आपल्या मनाची मानसिकता तयार केली पाहिजे. अशी जी चित्तवृत्ती जी येशूच्या ठाई होती, ती चित्तवृत्ती आज आपल्या ठाई असणं गरजेचं आहे. किती लीनता होती, किती नम्रता होती येशूच्या ठाई, ती लीनता आणि नम्रता आज आपणामध्ये असायला पाहिजे प्रियानो. तर आपण 40 दिवस उपास करू शकतोय. प्रत्येक ठिकाणी आपला अपमान होणार आहे. प्रत्येक ठिकाणी आपली मानहानी होणार आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला तुच्छतेची वागणूक मिळणार आहे. प्रियानो, ते सगळं सहन करण्याची आपल्या हृदयाची कॅपॅसिटी पाहिजे, ती तयारी पाहिजे सगळं सहन करण्याची. तरच आपण 40 दिवस उपवास करू शकतो प्रियानो. पुढचा मुद्दा बघूया. पश्चातापाची तयारी असावी. प्रत्येक चूक, प्रत्येक पाप, अपराध हे सर्व देवासमोर कबूल करणं गरजेचं आहे. नाहीतर आपण उपास धरतोय, प्रार्थना करतोय, पण आपण आपल्या चुका देवासमोर कबूलच करत नाही. आपण प्रार्थना करतोय, उपास धरतोय, गुडघा टेकतोय, वचन वाचतोय, परंतु प्रियानो आपल्या चुका अपराध आपण प्रभूसमोर कबूलच करत नाही. मग त्या उपासाला अर्थच नाही हो तुमच्या. कारण हे 40 दिवस पश्चातापाचे 40 दिवस आहेत. हे 40 दिवस प्रभूच्या जवळ जाण्याचे 40 दिवस आहेत. हे 40 दिवस प्रभूच्या जवळ समोर प्रत्येक चूक, अपराध, पाप कबूल करण्याचे 40 दिवस आहेत. मग आपण जर पश्चातापच करत नसेल, प्रभूसमोर आपल्या चुका, अपराध कबूलच करत नसेल, तर तुमच्या उपास धरण्याला अर्थच नाही हो. म्हणून प्रत्येक पाप कबूल करून ते सोडून देण्याची तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा पश्चाताप केला पाहिजे. प्रत्येक पाप कबूल केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट कबूल केली पाहिजे. प्रत्येक चूक, अपराध प्रभूसमोर आपण कबूल केला पाहिजे. आणि पश्चाताप अंतःकरणाने त्या प्रभूच्या दयासनासमोर जायचं आहे. दावीद राजाने 51 स्तोत्रामध्ये पश्चातापाचे जो स्तोत्र आहे, त्या बेतशेबेचे समागम केल्यानंतर नाथान संदेशाने त्याचं ताडण केलं, त्याला त्याची चूक दाखवून दिली. त्यानंतर दावीद राजानं पश्चाताप केला, खूप मोठा पश्चाताप केला, प्रार्थना केली, त्यानं देवाकडे मागण्या मागितल्या. प्रियानो, आज आपणाला गरज आहे दावीद राजासारखा पश्चाताप करायचा आहे. अंतःकरण रिक्त करायचं आहे. प्रत्येक चूक, अपराध कबूल करून पश्चातापानं रडून प्रभूसमोर प्रार्थना करायची. तरच आपण व्यवस्थित उपास धरू शकतो. कारण उपास हा नुसता उपास नाही आहे. या 40 दिवसाच्या लेनचं खूप वेगळं महत्त्व आहे प्रियानो. ख्रिस्ती जीवनाला हे वेगळं महत्त्व आहे की पश्चातापानं प्रभूच्या समोर यायचं आहे. लीन आणि नम्र होऊन प्रभूच्या दयासनासमोर यायचं आहे. प्रत्येक चुकाची, अपराधाची क्षमा मागायची, पश्चाताप करायचे, रडून पश्चाताप करायचे. तोच खरा उपास होणार आहे. आज पश्चातापाची गरज आहे, आणि नम्रतेची गरज आहे, लीनतेची गरज आहे, आणि प्रभूच्या समीप येण्याची गरज आहे. त्यासाठी निरंतर प्रार्थनेची तयारी असावी लागते. निरंतर. पहिल्या थेसलोनिकरा पत्रामध्ये काय सांगितले बघा प्रियानो. पहिल्या थेसलोनिक 5 अध्याय 17 वचन 16-17 सांगितले, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकारस्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे की आत्म्याला विजू देऊ नका. बघा प्रियानो, निरंतर प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा सांगितले. आणि म्हणून उपवासामध्ये निरंतर प्रार्थना करण्याची आपली तयारी असली पाहिजे. निरंतर प्रार्थना करा. म्हणून 40 दिवसात आपले जीवन प्रार्थनामय बनवायचं आहे. एक प्रार्थनामय जीवन करायचं आहे. एक प्रार्थनामय जीवन जगायचं आहे. कारण उपासाला प्रार्थनेचे जोड असणं गरजेचं आहे. व उपास प्रार्थना प्रत्येक कार्य करण्यास प्रबळ असते. म्हणून प्रियानो, जर आपण उपास करीत आहोत तर निरंतर प्रार्थना करणे गरजेचं आहे. नाहीतर आपण उपास धरतो पण प्रार्थनाच करत नाही. आज कित्येक लोक असे आहेत
की उपास धरतात पण प्रार्थना करत नाहीत. आज कित्येक लोक असे आहेत की प्रार्थना करतात पण वचन वाचत नाहीत. पण लक्षात घ्या प्रियानो, वचन वाचूनच प्रार्थना करणे गरजेचं आहे. प्रार्थना करण्या अगोदर वचन वाचणं गरजेचं आहे. मग असे उपास परमेश्वराला मान्य होत नसतेत, म्हणून उपासाबरोबर प्रार्थना असणे गरजेचं आहे. आणि प्रार्थनेमुळे, उपासामुळे आपण देवाच्या अगदी समीप जात असतो. म्हणून सतत उपासामध्ये प्रार्थना करणे गरजेचं आहे प्रियानो. तशी तयारी आपली असणं गरजेचं आहे. अंतःकरण रिक्त करावं लागतं आहे. 51 स्तोत्रात सांगितले, परमेश्वर भग्न व अनुतप्त हृदय तुच्छ मानत नाही. म्हणून आपले हृदय रिक्त करणे गरजेचं आहे. सर्व मोह, द्वेष, वाईट विचार यांनी भरलेलं हृदय ते सर्व काढून टाकायचे आणि आपलं हृदय रिक्त करायचे. येशूनं आपलं हृदय रिक्त केलं होतं, स्वतःला शून्य केलं होतं, स्वतःला रिक्त केलं होतं. अरे ज्याला त्या वधस्तंभावर खिळलं होतं, त्याच्या कुशीमध्ये भाला बोकसला, त्यावेळेला काय आलं त्यामधून? फक्त रक्त आणि पाणी. रिक्त केलं होतं येशूनं स्वतःला. तसं आज आपण रिक्त करायचं आहे, स्वतःला रिक्त करायचं आहे. सगळे वाईट विचार आपल्या हृदयातून, डोक्यातून काढून टाकायचे. कारण वचन सांगते, जे बाहेरून शरीरात जाते ते सर्व शुद्ध आहे, पण जे आतून बाहेर निघते ते सर्व अशुद्ध आहे. मग आतून बाहेर काय निघते प्रियानो? आपले विचार निघतात, आपल्या कल्पना निघतात. आणि म्हणून आपण पवित्र उपास करणार तर आपले हृदय स्वच्छ करा. जसे येशूनं स्वतःला रिक्त केलं, तसे आपण सुद्धा स्वतःला रिक्त करणं गरजेचं आहे. म्हणून प्रियानो, डोक्यात व हृदयात वाईट विचार घेऊन उपास आपण करू शकत नाही आहे आणि करू पण नका. कारण उपास करायचा आहे ना, तर स्वतःला रिक्त करा, अंतःकरण रिक्त करा. कुठले घाणेरडे विचार, वाईट विचार, द्वेष, मोह, लोभ, मत्सर सर्व हृदयातून, आपल्या डोक्यातून काढून टाका प्रियानो. तर आपलं स्वतःला हृदय रिक्त करता आलं पाहिजे. शून्य होऊन तुम्ही उपवास करा, शून्य होऊन प्रभूच्या हाती सोपवून द्या. जर तुम्ही शून्य होऊन प्रभूच्या हाती सगळं सोपवून जाताल तर वचन सांगते, तुमचे पापे किती रक्तासारखी लाल असू द्या, ते धुवून काढेल. आणि म्हणून प्रेम लक्षात घ्या, रिक्त करा स्वतःला. पश्चातापानं प्रभूसमोर जा, पश्चातापानं प्रभूला हाक मारा. एकमेकाची ओझी व्हा. गलती 6:2 मध्ये सांगितले, तुम्ही एकमेकाची ओझी व्हा. एकमेकाची ओझी म्हणजे काय प्रियानो? आपल्याला खांद्यावर ओझं घेऊन नाही जायचं, किंवा शेजाऱ्याचं सगळं बाड बिचार आपल्या खांद्यावर घेऊन नाही जायचं आहे. ते ओझं तसलं व्हायचं नाही. इथं प्रार्थनेचं ओझं व्हायचं आहे. प्रभूने एकमेकाचं ओझं एकमेकाच्या खांद्यावर ठेवलेलं प्रियानो. प्रार्थनेचं ओझं आहे ते, प्रार्थनेचं ओझं. ते प्रार्थनेचं ओझं आपल्याला व्हायचं आहे, एकमेकाची ओझी व्हायचं आहे. आपण काय शेजाऱ्याच्या घरातलं ओझं उचलून आणायचं नाही, तर आपण प्रार्थनेचं ओझं आपण व्हायचं आहे. एखादा भाऊ, एखादी बहीण जर आपणास म्हणाली, दादा आम्हाला अडचण आहे, आमच्यासाठी प्रार्थना करा, तेव्हा प्रार्थना करणं गरजेचं आहे. एखादा विधर्मी मनुष्य तुम्हाला म्हणेल, तुमचा येशू प्रार्थना ऐकतोय, आमच्यासाठी प्रार्थना करा, ते ओझं आपल्याला त्वरित व्हायचं आहे. त्यासाठी प्रार्थना करायची आपल्याला. ती मानसिकता आपणामध्ये पाहिजे. ती मानसिकता आपणामध्ये असणं गरजेचं आहे. जर तुम्ही एकमेकासाठी प्रार्थना करीत नसाल, एकमेकाचे ओझे वाहत नसाल, तर तुमचा उपास काही कामाचा नाही प्रियानो. म्हणून अगोदरच पूर्वतयारी करणं गरजेचं आहे की मी एखाद्याचं ओझं वाहू शकेन का? एखाद्यासाठी मी प्रार्थना करू शकेन का? एखाद्या व्यक्तीसाठी या उपासाच्या दिवसामध्ये मी उपयोगी पडू शकेन का? या गोष्टीचा अगोदरच विचार करून पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. आपण शास्त्रभाग वाचला, मग त्याचा 6वा अध्याय वचन उपवासाविषयी स्पष्ट सांगते. उपवास केल्यानंतर तुम्ही म्लानमुख होऊ नका. म्हणजे आपला चेहरा उदास होऊ देऊ नका, आपला चेहरा निस्तेज करू नका, तोंडावर निस्तेजपणा येऊ देऊ नका. मी उपास केला आहे हे जगाला कृतीनं दाखवू नका. तर आपल्या डोक्याला तेल लावा, टवटवीत राहा, आनंदी राहा, फ्रेश दिसा. त्यासाठी आपल्या डोक्याला रोज तेल लावा. आपला चेहरा धू, म्हणजे तू फ्रेश दिसतील. आपण उपास केला आहे हे ते आपल्या गुप्तदर्शी पित्यालाच माहीत असलं पाहिजे. कुठल्या व्यक्तीला सांगू नका की मी उपास धरला आहे. कोणी तुम्हाला म्हणेल चल आपण नाश्ता करू, तर तुम्ही त्याला म्हणू नका की आज माझा उपास आहे. कुठलेही कारण देऊन टाळा. पण मी उपास केला आहे किंवा माझा उपास आहे हे जग जाहीर करू नका प्रियानो. कारण
आपल्या गुप्तदर्शी पित्यालाच माहीत असलं पाहिजे की आपण उपास केलेला आहे. या उपासाच्या दिवसात प्रार्थना व पश्चातापाला खूप महत्त्व आहे. कारण याच उपासाच्या दिवसात पश्चाताप व प्रार्थनेमुळे आपण देवाच्या अगदी समीप जाणार आहोत. म्हणून देवासमोर प्रत्येक पाप अपराध कबूल करणे गरजेचं आहे. कोणीही आपले पातक लपवून ठेवू नका. कारण नीतिसूत्र 28 मध्ये सांगितले, जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही व जो ते कबूल करतो, सोडून देतो, देव त्याच्यावर दया करतो. यासाठी आपणामध्ये कबुलीचा व सत्याचा आत्मा असणं गरजेचं आहे प्रियानो. म्हणून देवासमोर पश्चाताप करा. कारण पश्चाताप करणं आज गरजेचं आहे. कारण पाप माणसाला देवापासून, देवाच्या आशीर्वादापासून दूर करतं प्रियानो. कारण या 40 दिवसामध्ये शैतान त्याचे दूत सक्रिय झालेले असतात. त्याला आवडत नाही आज आपण देवाच्या समागमी चाललो आहे, देवाच्या जवळ चाललो आहे, हे त्याला आवडत नसते. म्हणून प्रियानो, तो आपल्याला देवाच्या समीप जाऊ देत नसतो. म्हणून या 40 दिवसात प्रार्थनेचे लोक बना. या 40 दिवसात देवाचे अनेक देवाकडे दाने मागा. या 40 दिवसामध्ये प्रार्थनेचे सामर्थ्य मागा. प्रार्थनेचे सामर्थ्यवान बना. प्रार्थनेमध्ये देवाचे सिंहासन हलवण्याची ताकद असते प्रियानो, लक्षात घ्या. म्हणून ते सिंहासन हलवण्याची प्रार्थना तुम्ही करा. म्हणून या 40 दिवसात विश्वासाने प्रभूजवळ मागा. प्रार्थनेचे लोक बनून जीवन जगा. आपल्याकडे बघितले की कोणी म्हणले पाहिजे, अरे हे ख्रिस्ताचे लोक आहेत, हे प्रार्थनेमधले लोक आहेत. आपल्याकडे बघितले की लोकांनी म्हणलं पाहिजे, हे ख्रिस्ताचे सेवक आहेत. आपल्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य भरायचं आहे. आणि हे सामर्थ्य प्रियानो या 40 दिवसामध्येच आपल्यामध्ये येणार आहे. कारण उपास धरतोय आपण. उपास, प्रार्थना, कार्य करण्यास फार प्रबळ असते प्रियानो. म्हणून आपण उपवास धरत असताना प्रत्येक गोष्टीची मानसिक तयारी करणं गरजेचं आहे. उपास म्हणजे काय? उप आणि वास या शब्दाची फोड केली. उपवास या शब्दाची उप म्हणजे निर्माण करता, उत्पन्न करता, आणि वास म्हणजे त्याच्या सहवासात राहणं. निर्माणकर्त्याच्या सहवासात राहणं म्हणजे उपवास. त्याच्या सान्निध्यात राहणं, निर्माणकर्त्याच्या सान्निध्यात राहणं. म्हणून प्रियानो, हे 40 दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे असे 40 दिवस आहे. कारण या उपवासामध्ये आपण अधिक देवाच्या जवळ जातो, देवाच्या समीप जातो. प्रत्येक प्रार्थनेद्वारे प्रभूला आपण हाक मारतो. प्रार्थनेचे शब्द प्रभू परमेश्वर आपला ऐकत असतो. म्हणून हे 40 दिवस उपास धरणाऱ्या प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाला अति महत्त्वाचे दिवस आहेत. म्हणून उपास करत असताना पश्चातापाने परमेश्वराच्या अगदी जवळ जाणे गरजेचं आहे. नाहीतर नुसताच उपास करतोय, प्रार्थना करत नाही. नुसताच उपास करतोय, वचन वाचत नाही. नुसताच उपास करतोय, पवित्रशास्त्र हातात घेत नाही. अरे मग तुझ्या उपासाला अर्थ काय? उपास, प्रार्थना, कार्य करण्यास फार प्रबळ असते. उपास प्रार्थनेमध्ये देवाचं सिंहासन हलवण्याची ताकद असते. म्हणून उपासाला प्रार्थनेची आणि प्रार्थनेला उपासाची जोड असणं गरजेचं आहे प्रियानो. पवित्रशास्त्र पाहिलं तर मोशे, एलिया आणि यहोशवा या तिन्ही लोकांनी उपवास केले होते. ते देवाचे महान सेवक होते. परंतु यांनी उपवास कसे केले होते? देवाला आवडणारे उपवास केले होते. ढोंग्यासारखे उपवास केले नव्हते, म्लानमुख झाले नव्हते, जोरदार ओरडत नव्हते, तर यांनी देवाला आवडणारे उपवास केले होते. आज आपण सुद्धा उपवासामध्ये आहोत. आज अनेकांनी उपवास केले असतील. मग विचार करा, आपण करतोय ते उपवास पवित्रशास्त्राला अनुसरून आहेत का? आपण करतो ते उपवास देवास मान्य आहेत का? या लेंथमध्ये उपवास अधिक प्रार्थना, अधिक पश्चाताप, अधिक वचन, बरोबर पूर्ण उपवास. ज्यावेळेला आपण उपवास करतो प्रियानो, त्यावेळेला प्रार्थना, पश्चाताप आणि त्याला वचनाची जोड असणं गरजेचं आहे. तर तो पूर्ण उपवास होतो, देवाला मान्य असणारा उपवास होतो. कधी कधी होते काय, कोणी प्रार्थना करते पण वचनच वाचत नाही. कधी कधी होते काय, कोणी उपवास धरते, प्रार्थनाच करत नाही. ते उपवास देवाला मान्य नाहीत प्रियानो. ते उपवास प्रत्येकाचे अपूर्ण असते. मग असे उपवास देवाला मान्य असतात का? नाही. देवाला मान्य असणारे हे उपवास नाहीत. तर उपवास कसा असावा? उपवास अधिक प्रार्थना, अधिक पश्चाताप, अधिक वचन, बरोबर पूर्ण उपवास. हे समीकरण तयार झालेलं आहे.
ख्रिस्ती जीवनामध्ये 40 दिवसाच्या लेंथला जसं महत्त्व आहे, त्या लेंथमध्ये एक उपवासाचं समीकरण तयार झालेलं आहे की उपवास अधिक प्रार्थना अधिक पश्चाताप अधिक वचन बरोबर पूर्ण उपवास. कारण जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा त्या उपवासाला प्रार्थना व पश्चाताप याची जोड व वचनाचा आधार असणं गरजेचं आहे. नुसताच उपवास धरायचं नाही प्रेम, तर उपवासाला प्रार्थना व पश्चाताप याची जोड व वचनाचा आधार असणं गरजेचं आहे, तरच तो उपवास योग्य होऊ शकतो. तरी यशाया 58:4-5 काय सांगितले बघा. यशाया 58 4 आणि 5 सांगितले, आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस, आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ते तू का लक्षात आणीस नाही. पहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुराकडून काबाडकष्ट करवता. पहा, तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरता तुमचे हल्ल्याचे उपवास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय. बघा प्रियानो, काय सांगितले वचन की तुम्ही उपासाच्या दिवशी ठोसाठोशी करता, कटकटी करता, द्वेषभावनेने एकमेकाशी वागता. मग हे उपवास मला मान्य आहेत काय. प्रभूला हे उपवास मान्य नाही आहेत. म्हणून मी सुरुवातीला सांगितले होते की उपवास करण्या अगोदर काही गोष्टीची प्राथमिक तयारी करणं गरजेचं आहे. आता इथं त्याचा उलगडा होतोय की आपण उपवासाच्या दिवशी ठोसाठोशी करतो, कटकटी करतो, दुष्टपणाने वागतो. मग असं जर आपण वागत असेल तर आपण प्राथमिक तयारीच केली नव्हती, ज्याला पूर्वतयारी म्हणतो ना, उपवास धरण्या अगोदरची पूर्वतयारीच केली नव्हती आपण. म्हणून मी सुरुवातीला सांगितले होते की उपवास धरण्या अगोदर काही गोष्टीची पूर्वतयारी करणे गरजेचं आहे. म्हणून इथं वचन बरोबर आले की तुम्ही कटकटी करता, द्वेषभावनेने वागता, ठोसाठोशी करता, हा मला उपवास मान्य आहे काय. प्रभूने प्रश्न विचारले. आणखी पुढे प्रश्न प्रभूने विचारले, पसंत पडणारा हा उपवास आहे काय. मनुष्याच्या जीवात पीडा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय. लावळ्यासारखं आपले डोके लावणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राग पसरणे याला तू उपवास म्हणतोस काय. आणि असा दिवस परमेश्वराला मान्य आहे काय. 4 प्रश्न विचारलेत प्रियानो. खूप महत्त्वाचे आणि गहन प्रश्न आहेत ते. लावळ्यासारखे आपल्या डोक्याला लावणे ह्याला लीन आणि नम्रता म्हणतोस काय तू. नाही, लावळ्यासारखे डोक्याला लावणे याला लीन आणि नम्रता म्हणत आहे. पण लीन आणि नम्रता पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. लीन आणि नम्रता म्हणजे काय. तर प्रियानो, पश्चाताप करत असताना लीन आणि नम्र व्हायचं आहे आपल्याला. प्रभूशी बोलत असताना लीन आणि नम्र व्हायचं आहे. इतराशी मंडळीत वागताना लीन आणि नम्र व्हायचं आहे. समोरच्या व्यक्तीशी बोलताना लीन आणि नम्र व्हायचं आहे. वचन सांगते, तू पांढऱ्या केसापुढं उठून उभा राहा, तिथं लीन आणि नम्रता तुमची दिसून येते. नाहीतर 80-85 वृद्ध तुमच्या समोर उभा आहे आणि तुम्ही खुशाल खुर्चीवर बसलात, त्याला जागा देत नाही, ही तुमची लीन नम्रता नाही आहे. पांढऱ्या केसासमोर तू उठून उभा राहा, तिथं तुझी लीन आणि नम्रता दिसून येते प्रियानो. आणि म्हणून तू याला उपवास म्हणतोस काय. 4 वेळा प्रश्न विचारलेला आहे, 4 प्रश्न विचारले आणि शेवटचा प्रश्न असा विचारला आहे की हे उपवास देवास मान्य होतील काय. नाही प्रियानो, हे उपवास देवाला मान्य होत नाही आहेत. कारण आपण उपवास धरताना कटकटी करतो, प्रार्थना करत नाही, वचन वाचत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ठोसाठोशी करतो, ढोंग्यासारखा करतो, आपण म्लानमुख होतो, निस्तेज असा चेहरा करतो. मग हे उपवास देवाला मान्य आहेत काय. नाही प्रियानो, हे उपवास देवाला मान्य नाही आहेत. मग देवाला मान्य होणारे उपवास कोणते आहेत. मग आपण ते उपवास करायचं कसं. याच अध्यायामध्ये पुढं सांगितलेलं आहे बघा, 6 ते 9 पर्यंत. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय. बघा, स्वतः प्रभू परमेश्वर म्हणतोय मला आवडणारे उपवास कोणते आहेत. तर त्यानं सांगितले दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या.
मग दुष्टतेच्या बेड्या कोणत्या आहेत? अनेक लोक आज दुष्टचक्रामध्ये अडकलेले आहेत. अनेक व्यक्ती आज दुष्टतेच्या बेड्यामध्ये, बंधनामध्ये गुरफटलेले आहेत. दुष्ट विचारांच्या वादळात अडकलेले आहेत. दुष्ट चक्र त्यांच्या भोवती फिरलेले, शैतान त्यांना फिरवत आहे. दुष्टतेच्या चक्रामध्ये त्यांना फिरवत आहे आणि माणसाच्या डोक्यामध्ये सगळे दुष्ट विचार येतील. दुष्ट विचार, सत्कर्म करण्याचे कोणाचे आज विचार येत नाहीत प्रियानो. म्हणून दुष्टतेचे बंधन त्यांच्या भोवती आहे, ते सर्व आपणाला तोडून टाकायचं आहे. मग कसं तोडणार आहोत आपण दुष्टतेचे बंधन? कसं तोडणार आहे दुष्टतेचे बंधन? एकमेव उत्तर म्हणजे प्रार्थने, पश्चातापाच्या प्रार्थनेनं प्रत्येकाचं दुष्टतेचं बंधन तुटणार आहे प्रियानो. आज प्रार्थना करा, दुष्टतेचं सगळं बंधन तुटून जाईल. त्यासाठी प्रार्थना करा, सगळं दुष्टतेचं बंधन तुटून जाईल प्रियानो. एखाद्याच्या कोणाच्या खांद्यावर, कोणाच्या मानेवर जर जोखड असेल, जू असेल, ते जबरदस्तीचं जू आहे ते तोडून टाकायचं आहे. जू त्याच्या दोऱ्या सगळ्या तोडून टाकायचे. मग कोणतं जू आहे? मानेवर कोणतं? जसं बैलाच्या खांद्यावर जू असतंय, तसं माणसाच्या खांद्यावर सुद्धा, त्याच्या मानेवर सुद्धा जू आहे. हे शैतानानं ठेवलेलं जू आहे. हे अंधश्रद्धेचं जू आहे. त्या जुवाच्या दोऱ्या आपल्याला तोडायच्या आहेत. आणि ज्याच्या खांद्यावर ते जू शैतानानं ठेवलं होतं ना, ते जू तोडायचं आहे, काढून टाकायचं आहे. आणि ज्याच्या खांद्यावर जो होतं त्या व्यक्तीला प्रभूकडे आणायचं. आपणाला सगळं जुवाच्या द्वारे आपल्याला तोडायचं आहे. प्रार्थनेच्या सामर्थ्याने प्रार्थना आपल्याला करायची आहे. या 40 दिवसामध्ये प्रत्येकाच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य भरलेलं असते प्रियानो, पण सामर्थ्यशाली प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि म्हणून प्रियानो, जुवाच्या द्वाऱ्या तोडायच्या आहेत. आपल्याला सगळं बंधनं काढून टाकायचे आहेत. त्रासलेल्याच मोकळं करायचं आहे. ज्यांना त्यांना ज्याच्या त्याच्या अडचणीतून, संकटातून, जाचातून बाहेर काढायचं आहे. प्रभूकडे आणायचं आहे. त्याला सुवार्ता सांगायचे आहे, त्याला वचन सांगायचे. वचन सांगते, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि म्हणून प्रत्येक कष्टी, श्रमी, भागलेले, थकलेले सगळ्यांना आज प्रभूकडे आणायचं आहे. सगळ्यांना प्रभूकडे आणायचं आहे. सर्व जोखड त्यांचं काढून टाकायचे आहे. सर्व बंधनं त्यांची काढून टाकायचे. सर्व बंधनं आज त्यांचे आपणाला तोडून टाकायचे आहेत आणि त्यांना प्रभूकडे आणायचे आहेत. हे सगळं सामर्थ्यशाली प्रार्थनेद्वारेच होणारं प्रियानो. भुकेल्यास अन्न द्यावे, पुढे वचन सांगते, भुकेल्यास अन्न द्यावे. मग कोणतं अन्न द्यायचं? कोणती भूक लागली त्या माणसाला, मग त्याला भूक लागली कोणती आणि त्याला अन्न द्यायचं आहे कोणती? तर येशू काय म्हणते बघा, स्वर्गातून उतरलेली भाकर मीच आहे. म्हणून अनेकांना आज आध्यात्मिक भूक लागलेली आहे. व्याकुळ झाले तो आध्यात्मिक भुकेनं व्याकुळ झालेले आहेत. म्हणून त्यांना आध्यात्मिक भुकेने व्याकुळ झाले, तर त्यांना वचनानं भूक त्यांची भागवायची आहे. त्यांना स्वर्गीय मान्ना द्यायचा आहे, त्यांना वचन सांगायचं आहे. म्हणून अशा भुकेल्या माणसांना आध्यात्मिक अन्न द्यायचं आहे. वचनाचा मान्ना त्यांना द्यायचा आहे, आध्यात्मिक अन्न त्यांना द्यायचं आहे आणि त्यांची आध्यात्मिक भूक भागवायची आहे प्रियानो. लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे. आपलं घर म्हणजे प्रभूचं मंदिर. प्रभूच्या मंदिरामध्ये त्यांना आणायचं आहे. प्रभूच्या घरामध्ये त्यांना निराश्रित व लाचार जे आहेत त्यांना प्रभूच्या घराकडे आणायचं आहे. कारण वचन सांगते, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. म्हणून प्रत्येक लाचार व्यक्तीस प्रभूकडे आणायचं आहे. प्रभूच्या त्या मंदिरात, प्रभूच्या त्या घराकडे आणायचं आहे. आणि प्रियानो, वचनाद्वारे त्यांचं सांत्वन करायचं आहे. वचनाद्वारे त्यांना धीर द्यायचा आहे. वचनाद्वारे त्यांना प्रत्येक गोष्टीचं सहाय्य करायचं आपणाला. पुढे वचन सांगते, उघडा दृष्टीस पडला तर त्याला वस्त्र दे. सध्याच्या जगामध्ये उघडा कधी दृष्टीस पडणार नाही आपल्या. मस्त कपडे घालून फिरणारे सगळे आहेत, परंतु उघडा कोणी दृष्टी पडणार नाही. परंतु प्रियानो, इथं उघडा दृष्टी पडला तर ह्या गोष्टीचा अर्थ वेगळा आहे. कोणतं वस्त्र त्याला द्यायचं? त्याला आध्यात्मिक वस्त्र दे. कारण तो आध्यात्मिकदृष्ट्या उघडा नागडा आहे. त्याला आध्यात्मिकदृष्ट्या कुठलंही ज्ञान नाही. तो आध्यात्मिक ज्ञानानं उघडा नागडा झालेला आहे. म्हणून त्याला आध्यात्मिक वस्त्र दे, आध्यात्मिक वस्त्र दे.
बघा प्रियानो, खूप गहन अर्थ आहे याचा, खूप म्हणजे खूप गहन अर्थ आहे. त्याला आध्यात्मिक वस्त्र दे, त्यांना सुवार्ता सांग, त्याला वचन सांग, त्यांना संदेश दे, त्याला आध्यात्मिक गोष्टी सांग, त्याला आध्यात्मिक वस्त्र दे आणि त्याची नग्नता दिसू नये म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घाल. कारण प्रियानो, आज गरज आहे आपणाला की भुकेल्यास अन्न द्यायचं आहे, आध्यात्मिक अन्न द्यायचं आहे. उघडा दृष्टीस पडलास तर त्याला कपडा द्यायचा आहे, वस्त्र द्यायचं आहे, आध्यात्मिक वस्त्र द्यायचं आहे. म्हणून प्रियानो, पुढे वचन सांगतंय, तू असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखा होईल. हे कर, ह्या उपासाच्या दिवसामध्ये तू हे कर, हे कर तू उपासाच्या दिवसामध्ये. स्पष्ट परमेश्वर आपल्याला आदेश देतो की तू हे कर. हे जर तू करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझ्या पाठीराखा होईल. पुढे परमेश्वरानं याच अध्यायामध्ये सांगितले, खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे जो ह्या गोष्टी घडवतो. या उपासाच्या दिवसामध्ये भुकेल्यास अन्न देतो, उघड्या दृष्टी पडल्या त्याला वस्त्र देतो. त्याच्या संदर्भात खूप मोठा आशीर्वाद परमेश्वरानं पुढे गेले. जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील, दुःखग्रस्त जीवास तू तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, तुझा प्रकाश अंधकारात झळकेल म्हणले. निबिड अंधकार तुला मध्यानाचे तेज असे वाटेल. तू काळ्या कभिन्न निबिड अंधकारात जरी तू चालला तरी तू भर दुपारी चालल्यासारखं तुला वाटेल. मिस्र देशातून मोशे निघाला सगळे आपले इस्रायल लोक घेऊन. त्यावेळेला प्रभूने त्यांना दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ निर्माण केला होता. कारण दिवसा होण्याची तुम्हाला बाधा होऊ नये म्हणून मेघस्तंभ होता आणि संध्याकाळी तुम्हाला मार्गक्रमण करता यावा म्हणून अग्निस्तंभ आकाशात निर्माण केला होता. त्यांना कशाची बाधा झाली नव्हती. तोच प्रकार इथं परमेश्वर म्हणतोय की निबिड अंधकार तुला मध्यानाचे तेज असा होईल. तुला अंधार जाणवणार नाही तुझ्या जीवनामध्ये, कारण तुझं जीवन आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं असणार आहे, तुझं जीवन आशीर्वादानं भरलेलं असणार आहे. म्हणून तुला ऊन वारा काळोख याचं काही वाटणार नाही. भर निबिड अंधारात जरी तू चालला तर तुला भर दुपारी चालतोय असं वाटेल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. आयुष्यभर परमेश्वर तुझा मार्गदर्शक होईल. कारण तू भुकेलाच अन्न दिलेस, उघडा तुला दिसला तर त्याला तू वस्त्र दिलेस. परमेश्वराचं काम तू केलेलं आहेस, परमेश्वराचं कार्य तू केलेलं आहेस. एक सेवक म्हणून तू परमेश्वराचं कार्य केलेलं आहेस. आवर्षणासमीप तुझ्या जीवात तृप्त करील. किती मोठा दुष्काळ पडू द्या, किती मोठं दुष्काळ असू द्या, परमेश्वर म्हणतोय तुझ्या जीवास तो तृप्त करील. वचन सांगतंय की तुझ्या जीवास तो तृप्त करील, तुझ्या हाडास मजबूत करेल. तुझ्या हाड लिचपिची होणार नाहीत तर तुझ्या हाडास लिचपिच करेल. तो भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणेच राहतील. भरपूर पाणी दिलेला मळा कसा असतो प्रियानो? हिरवा गार असते आणि हिरवा कलर म्हणजे शांततेचं प्रतीक आहे प्रियानो. म्हणून तू सदा आशीर्वादित होशील. कदापि तू दुःखी कष्टी राहणार नाहीस, तर प्रत्येक क्षणी तू आशीर्वादित होशील. कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे तू होशील. पुढं वचन सांगते कधीही न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे तू होशील. आणि म्हणून प्रियानो, या उपासाच्या दिवसामध्ये आपली मानसिकता तयार करणं गरजेचं आहे. उपास धरणं खूप सोपं आहे प्रियानो, परंतु उपास पार पाडणं खूप अवघड आहे. अनेक ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे. एक ठिकाणी असंच प्रार्थना गेल्यानंतर त्या कुटुंबामध्ये आम्ही पाहिलेलं आहे प्रियानो. आत गेल्यानंतर आम्ही पाहिलं की एक छोट्याशा भांड्यामध्ये साबुदाणा आहे, अर्धा डझन केळी आहे, चिप्स आहेत. ते लोक खात आहेत. आम्ही जाताच ते उठून उभारले, या 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 या.
आम्ही म्हणले काय? अहो नाही पाळूसाहेब त्यांचा उपास आहे. अरे उपास आहे म्हणून तू एवढं खात आहे? प्रियावनी हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. म्हणून पहिलाच मुद्दा मी सांगितला होता की आपली मानसिकता तयार करा अगोदर, तरच तुम्ही उपास धरा. बघा प्रियानो, उपासाचं महत्त्व तर मी तुम्हाला सांगितले, उपास कसे धरायचे हे पण तुम्हाला सांगितले. प्रार्थनेचं जीवन जगायचं आहे, प्रार्थनाशाली जीवन जगायचे. आज आपणाला प्रार्थनेचे लोक म्हणून जीवन जगायचं आहे, प्रार्थनेमध्ये परिपूर्ण होऊन जीवन जगायचे आपणाला. म्हणून प्रियानो लक्षात घ्या, ही उपवास हे 40 दिवस आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून प्रार्थनेकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, पश्चाताप करणं गरजेचं आहे. देव बाप करो या वचनाद्वारे आपणा प्रत्येकास आशीर्वाद प्राप्त हो. आमेन.